श्रेयासाठी प्रत्येकजण झटला, पण शिवस्मारक बसवल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींचा त्याकडे कानाडोळा झाला. लोहा शहरातील मुख्य चौकात शिवस्मारक बसवण्याचा मुद्दा अनेक दिवसांपासून चर्चेचा होता. त्यात राजकारण झालं. प्रत्येक राजकीय पुढारी श्रेय घेण्यासाठी पुढे सरसावत होता. पण शेवटी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मुख्य चौकात शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारला. यावर आरोप प्रत्यारोप टीका झाल्या. चिखलीकरांनी श्रेय घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आपल्या पुढाकारातून उभारला असं जनतेला दाखवून दिले. यात प्रत्येकजण श्रेय घेण्यासाठी पुढे येत होता. शिवस्मारकाच्या चबुतऱ्याचं, रंगरंगोटीचं आणि कंपाऊंड वॉलचं कसलंही काम पूर्ण झालेलं नसताना त्यावर लोकसभा विधानसभा जवळ आल्यात म्हणून कदाचित श्रेयासाठी शिवरायांचा पुतळा बसवला. पण आता त्या पुतळ्याकडं कोणाचंही लक्ष जात नाही. त्या पुतळ्यावर साधी विद्युत रोषणाई देखील नव्हती. पुतळ्याच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरत आहे, तरी लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देत नाहीत. त्याचबरोबर मुख्य चौकातील रिंगणही जीर्ण झालं आहे. त्याकडे कोणाचं लक्ष जात नाही. रिंगण सर्वच बाजूला ढासळत आहे. या चौकातून लातूर, गंगाखेड, कंधार आणि नांदेड अशा सर्व प्रमुख शहरांना मार्ग जातो. लोहा शहराचा मुख्य चौक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक लोहा याकडे प्रशासनाचे व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष दिसून येत आहे. लोहा कंधारच्या लोकप्रतिनिधींना कधी जाग येणार आणि ते या शिवस्मारक आणि चौकाकडे लक्ष देणार का? फक्त श्रेयासाठी शिवस्मारक उभारलं, त्याची डागडुजी करणार का, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे.